बाबा मी थाळीत जाऊ का? अबे जेव्हा जायचं तेव्हा नाही जात आणि आता तब्येत खराब आहे तर दवाडायला का तुला? तुम्ही म्हणाले म्हणून जात नाही, नाही तर गेलो आतो मी थाळीत. असा तर लई जात होता. काय अंदर अंशुमान, धरी तुम्ही नाही, पुढच्या धरी जा. अरे मला तुझ्याच घरी यायचं आहे. जाऊन तुमचं धरदार फुटलं जा. तसं नाही, अरे मी डॉक्टर आहो, दरवाजा उघड. डॉक्टर आहे तर धरी जा ना, मी काय करू? आता कसं वाटत आहे अंशुमान बेटा? आतापर्यंत बल वाटत होतं, आता तुम्ही आली की भीती वाटायली. तुम्हाला तो न बोलवलं? अरे आम्ही तुझी तब्येत बघायला आलो. बघितली जा मग आता धरी तुमच्या. पडला कस काय पडला? सांगितलं तुमच्या पोरीची थोली करून देता का माझ्यासोबत? एवढं काय बोललो मी तुला? मी काय बोललो मग? त्याचा सोड, कुठं पडला जरा ध्यान ठेवायचं. एवढं ध्यान ठेवायचं तर तुमच्या बायकोला ठेवायचं ना. बायको दुसऱ्यासोबत पळून गेली ना ती. काय बोलले? फक्त एवढंच म्हणलं ध्यान ठेवायचं राजा. चांगला बोललो बे. किती मार खाशील बे अजून? अहो बाबा तुमचा पोरगा चांगला आहे. हे माणूस नाही का लय खराब आहे. या माणसाची नजर नाही का माझ्यावर आहे आणि पुन्हा आपल्या घरावर आहे. आपलं एवढं मोठं घर आहे ना, म्हणून हे नाही का हे काय करते माहिती, आपल्या घरी येते आणि पाहत राहते मला की हे नाही म्हणजे याची पोलगी माझ्यासोबत लग्न करून द्यायचं म्हणून. हे थादोडा माणूस पहिले याच्या बापाच्या भलोद्यावर होतं आणि आता माझ्या बापाच्या भलोद्या आहे. पुढे थायला येते. चला बघू, इंजेक्शन घ्या. याला पकडा बरं. अजून घ्या. हे, पकडा पकडा. बुकिया ज्ञानातून तर वाळ का? भजनपणी. अरे पकडा ना. मला बी दोन इंजेक्शन दिले आणि ते म्हणजे माणसाला आता कसं वाटतंय? झाडा घेत गळ्यात बांधून घेत कच माणसा